लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण इथे पाहत असतो की नंदिनी बाप्पासमोर हात जोडून उभा असते. ती म्हणत असते की माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी सुरेख आणि छान रंगू दे बाप्पा, असं इथे बाप्पाला नंदिनी प्रार्थना करत असते. त्याचवेळी इथे काव्या म्हणत असते, अगं ताई फक्त मेहंदी का म्हणतेस, आपलं पूर्ण आयुष्य प्रेमाच्या रंगाने रंगू दे, असं इथे काव्या म्हटल्याबरोबर नंदिनी इथे फार खुश झालेली असते. म्हणजे दोघी देखील इथे फार खुश असतात. त्याच वेळेस इकडे दुसऱ्या बाजूला रम्या मात्र जो तिथे दिवा लावलेला असतो त्या दिव्याकडेच पाहून म्हणत असते, बाप्पा देशमुखांच्या सुखावर आनंदावर विरजण येऊ दे, असं म्हणून खरं तर दिवा ते विझवत असते. आता हे सगळं काही ते वसूनी पाहितलं असतं. त्यामुळे वसू म्हणत असते, काय रम्या तुझं काय चाललंय, काय वेडेपणा चाललाय हा सर्व काही, असंही ते वसू म्हणत असते. आता इथे रम्या काही करू दे, मात्र इथे पुढे आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण की पुढे होणार आहे या चौघांचा देखील प्री वेडिंग शूट, म्हणजेच जीवा आणि नंदिनीचा आणि पार्थ आणि काव्याचा प्री वेडिंग शूट इथे छान असा पार पडणार आहे. त्यामुळे खरं तर पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.